या पुतळ्याचं उद्घाटन कुणी केले कोण सांगते का? कोण सांगते का उद्घाटन कोणी केलं? तुम्ही बघून आला का नाही सगळं? तर तुम्ही वाचलं नाही. त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. आणि हे बघू नका तिकडं. दुसरी तुम्हाला माहिती सांगायची महत्वाचं म्हणजे हा जो प्रतापगड किल्ला आहे, प्रताप या शब्दाचा अर्थ पराक्रम. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर एक मोठा पराक्रम केला होता. तो पराक्रम सगळ्यांनी चौथीच्या पुस्तकामध्ये वाचलाय. ज्या ठिकाणी अफजल खानाचा वध झाला, अफजल खानाची आपण रस्त्याने येताना बघा प्रवेश निषिद्ध म्हणून लिहिलेला आहे. त्या ठिकाणी अफजल खानाची कबर आहे. आता आपण जाताना ती बघणारच आहे. ज्यावेळेस महाराज इथं वास्तव्यास होते, कधी आले वास्तव्याला महाराज इथं? ज्यावेळेस अफजल खाना प्रचंड असं सैन्य घेऊन विजापूर वरून आपल्या पंढरपूर तुळजापूर मार्गे पंढरपूर आणि तुळजापुरातली मंदिरं उद्ध्वस्त करता आला. त्याचं कारण काय? हे जे जावळीचं खोरं आहे, हे जावळीचं खोरं अतिशय घनदाट. इथं परकीय शत्रूंना किंवा कुणालाही या किल्ल्याची माहिती नव्हती. आपल्या मावळ्यांना इथल्या प्रत्येक चोरवाटीची माहिती होती. आणि हा किल्ला सर करणं खूप अवघड आहे. आणि अफजल खानाला वाटलं मंदिराची नासधूस करावी, म्हणजे मोठ्या गडावरून त्या जवळीच्या खोऱ्यातून महाराज शिवाजी महाराज मैदानावर येतील. परंतु महाराजांनी त्यांचा कावा ओळखला होता. आणि तो कावा ओळखला असल्यामुळं अफजल खानालाच गोड बोलून शिवाजी महाराजांनी या गडाच्या पायथ्याशी आणलं आणि त्यांना निरोप पाठवला की मी तुम्हाला घाबरतोय, मला तुमची भीती वाटते. अफजल खानाला समाधान वाटलं की शिवाजी महाराज आपल्याला घाबरतोय, काय भेटाल त्यांना घाबरायचंय असं म्हटल्यानंतर तिथं आपण खाली पायथ्याला गाड्या पार्किंग आपली वळून गाडी जिथून गेली. त्या ठिकाणी भेटीचा वेळ ठरली, तारीख ठरली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांनी तिथं मोठा शामियाना तयार केला आणि त्या शामियानामध्ये शिवाजी महाराजांची अफजल खानाची भेट झाली. त्या भेटीचा इतिहास आपल्या सगळ्याला माहित आहे. आता या ठिकाणी इथं थांबवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपण जाणार नाहीये. इथं एक पॉइंट आहे, त्याचं नाव आहे कडेलोट पॉइंट. कडेलोट शब्दाचा अर्थ माहितीये कुणाला? मोठ्यांना तर माहितीये का? कडेलोट म्हणजे डोंगराच्या उंच भागावरून ढकलून देणे, ढकलून देणे, मारणे. असं कुणाला मारतात रे? ज्यांनी चोरी केली शत्रूला मारतात. परंतु आपल्या स्वराज्यामध्ये आपल्यातलीच काही लोक, ऐका नीट जरा, आपली गुप्त माहिती जर शत्रूला सांगत असेल आणि शत्रू आपल्यावर जर हल्ला करत असेल तर त्या ठिकाणी आपल्यातल्या लोकांनाच, स्वराज्यातील लोकांनाच शिक्षा देण्याचं एक ठिकाण होतं. कशाचं ठिकाण होते? शिक्षा देण्याचं ठिकाण. गुप्तहेरामार्फत आपली हेरगिरी जर दुसऱ्याला कळाली तर आपली माहिती कळल्यामुळे आपल्या स्वराज्याचं नुकसान होईल. म्हणून शिवाजी महाराजांनी या ठिकाणी अशी व्यवस्था केली होती की जो आपली माहिती दुसऱ्याला सांगेल त्याचा बंदोबस्त करायचा, त्याला आणायचं आणि शिक्षा काय द्यायची? बंद पोत्यामध्ये घालायचं, पोत्याचं तोंड बांधायचं आणि त्या कड्यावरून त्याला ढकलून द्यायचं. म्हणून त्या पॉईंटचं नाव आहे कडेलोट पॉईंट. लक्षात? चला.